हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. 17 मे 2026 ते 15 जून 2026 एक महिना अधिक मास आहे. त्याला आपण धोंड्याचा महिना असे म्हणतो. या धोंड्याच्या महिन्यामध्ये आपण जे काही व्रत करतो, उपास करतो, व्रत करतो, दानधर्म करतो, त्याला आपल्याला अनंतपटीने फळ प्राप्त होत असते. तसेच यामध्ये दानधर्म, वेगवेगळी व्रत, नियम करण्याला खूप महत्त्व आहे. भगवान श्रीहरी विष्णूंनी देवी मातेला अधिक मासामध्ये म्हणजे अधिक महात्म्यामध्ये अधिक महिन्यात कोणकोणती व्रत करावी, ते व्रत कोणत्या, त्याचे काय लाभ होतात, त्याची पुण्यकाळ काय आहे, ही संपूर्ण माहिती धोंडी महात्म्य ग्रंथात दिलेली आहे. ह्या महिन्यामध्ये कोणतेही मंगल कार्य केले जात नाही. या महिन्यात पुरुषोत्तम मास याची पूजा केल्याने आणि आपलं स्नान, दान, व्रत, नियम पाळल्याने मनुष्याला मुक्ती मिळते आणि इच्छा पूर्ण होतात. तर ह्या महिन्यामध्ये कोणती व्रत करावे जी अधिक महिन्यामध्ये धोंडी महात्म्यामध्ये सांगितलेली आहे, साक्षात भगवान विष्णूंनी करण्यास सांगितलेली आहे, ते आपण पाहू. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ह्या महिन्यामध्ये सर्वात जास्त व्रत करणारे, उपास करणारे म्हणजे गोपद्म साधे आणि सोपे करता येणारे व्रत आहे. तर ते कधी करावे, त्याचे उद्यापन कसे करावे हे आपण आज हे बघणार आहोत. तर अतिशय साध्या सोप्या पद्धतीने हे व्रत करायचे आहे. तर आपण गोपद्म म्हणजे काय ते पाहू. गोपद्म म्हणजे हे गायीचे पावले आहेत. तर गायीच्या अंगी 33 कोटी देवाची वास्तव्य असते. तर 33 पावले म्हणजेच 33 कोटी देवाचे स्थान असल्यामुळे हे आपल्याला 33 पावले रोज काढायचे आहेत. आणि तुम्हाला रोज काढायची, त्यावर म्हणजे त्याची पूजा पण करायची आहे. तर पहा, एक पाट घेऊन त्यावर रोज गोपद्म काढावी व त्याची आपल्याला रोज पूजा करायची आहे. पहिले हळद, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती ओळायची आहे. नंतर नैवेद्य अर्पण करायचं आहे. नैवेद्य तुम्ही तुमच्या यथाशक्ती, तुमच्या इच्छेने तुम्ही गोड काही पदार्थ ठेवू शकता. रोज तुम्ही दूध, साखर नैवेद्य अर्पण केला तरीही चालेल. कारण नैवेद्याला म्हणजे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार, तुम्ही जर घाईत असाल तर तुम्ही साधं दूध, साखर ठेवू शकता. जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही एखादा शिरा वगैरे असं काही गोडाचं नैवेद्य करू शकता गोपद्माला. तर ते तसं आपल्याला रोज काहीतरी रोज नैवेद्य करायचं आणि रोज पूजा करायची आहे गोपद्माची. रोज पाटावर 33 गोपद्म काढायचे आहे, त्याची रोज पूजा करायची, रोज म्हणजे नैवेद्य दाखवायचा आहे, धूप, दीप, आरती ओवाळायची आहे. ही रोजची आपल्याला पूजा करायची आहे 33 दिवस. तो जो प्रसाद तुम्ही अर्पण केला तो तुम्ही सगळ्यांनी प्रसाद म्हणून घ्यावा आणि सगळ्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्हाला जप करायचा आहे. तुम्हाला जितका शक्य असेल तितका तुम्ही हा जप करायचा आहे. सोपी पद्धत आहे. हे गोपद्म तुम्ही हाताने रांगोळीने काढावे. 33 आणि 3 असे काढावे. हे काढण्याने घरातील अडीअडचणी नाहीशा होतात आणि आपल्याला घरात 33 कोटी देवीचा वास आपल्याला सतत महिनाभर आपल्याला मिळतो, आपल्या घरात राहतो. हे व्रत म्हणजे भगवान श्रीकृष्णाने त्यांची बहीण सुभद्रा हिला व्रत करण्यासाठी सांगितले होते. हे व्रत आपल्याला सुरू करते वेळी संकल्प करायचा आहे. आपल्याला उजव्या हातात पाणी घ्यायचे आहे आणि त्यावर हळदी, कुंकू, अक्षदा टाकायची आहे आणि आपल्या जे काही म्हणजे आपला जो म्हणजे इच्छा आहे ते आपल्याला बोलून दाखवायचे आहेत. आणि असा म्हणजे त्याचा उल्लेख करून माझ्या कुटुंबाच्या रक्षणासाठी, घरात सुख समृद्धीसाठी, भरभराटी राहावी यासाठी मी हे धोंड्याच्या महिन्यामध्ये हे 33 दिवस मी हे व्रत करणार आहे असा संकल्प करायचा आहे. रोज स्नान झाले की पूजा झाल्यानंतर तुम्ही गोपद्म काढू शकता. याप्रमाणे आपल्याला रोज 33 दिवस अशीच गोपद्म काढून पूजा करायची आहे आणि जप करायचा आहे. तुम्हाला जर मध्येच काही अडचण आली तर ते 4 दिवस सोडून तुम्ही 5व्या दिवसापासून परत गोपद्म सुरू करू शकता. तुमच्या या सगळ्या इच्छा या गोपद्म रोजच्या 33 दिवस काढल्याने एका महिन्यातच तो व्रत पूर्ण होतो आणि तुमच्या इच्छाही पूर्ण होतात. बघा, साधे सोपे व्रत आहे. घरातच हे व्रत करता येते म्हणजे वेळेचीही बचत होते. आपल्याला बाहेरही जायची गरज नाही. घरातल्या घरातच हे व्रत आपले सहज शक्य होते. तर तुम्ही हे साधे सोपे व्रत करून बघा, नक्कीच तुम्हाला अनुभव येईल. हे व्रत आपल्याला साधं दिसतं पण खूप प्रभावी असं व्रत आहे ते. आणि हे कोणीही हे व्रत करू शकतं. त्यामुळे तुम्ही करून पहा, नक्की करून पहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.